नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, फेब्रुवारी 2025 हा महिना सुरू आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत। खूप काही असं माझा घसा कोरडा पडलेला आहे। बराच वेळचं मी या समृद्धी महामार्गावरती सफर करत आहे, प्रवास करत आहे। चला तर मग आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे, आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत आमणे या इंटरचेंजच्या ठिकाणी। आणि आज मुख्य हा व्हिडिओचा उद्देश काय आहे तर बऱ्याच जणांची कमेंट्स असते की समृद्धी महामार्ग तिसऱ्या फेजमधला कधी ओपन होणार आहे, याची अपडेटसुद्धा मी या व्हिडिओमध्येच तुम्हाला देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी सध्या जर इल्लीगल प्रवास करण्या इच्छुक असाल या समृद्धी महामार्गावरती ठाणेकडून इकडल्या दिशेला नागपूरच्या दिशेला म्हणजेच इगतपुरीच्या दिशेला कसारापर्यंत तो प्रवास तुम्ही करू शकता का, कुठं कुठं अडचणी येणार आहेत, हे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। म्हणजेच आजच्या या व्हिडिओचं टायटलच आहे समृद्धी महामार्गाने प्रवास ठाणे ते इगतपुरी कसारापर्यंतचा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असो जुने असो, बरेच जण जर सबस्क्राईब करायला विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, माहितीपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ट्रॅव्हल सपोर्ट जर करणे इच्छुक असाल तर UPI ID दिलेली नक्की तुम्ही ट्रॅव्हल सपोर्ट करा। ठाण्याच्या दिशेने पाहणार आहोत नाशिक मुंबई हायवेने मुंबईच्या बाहेर आल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही समृद्धीला एंट्री करू शकता हे आपण सर्वप्रथम पाहूया ड्रोनद्वारे। तर मित्रांनो, भिवंडी कल्याण शहराच्या बाहेरून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग व बडोदा JNPT कॉरिडॉर महामार्ग यासारखे मेगा हायवे जात असल्याने या महामार्गांना मुंबईशी जोडणारे हायवे सुद्धा तितक्याच मोठ्या रुंदीचे असणे गरजेचे आहे। आणि म्हणूनच मुंबई नाशिक या हायवेचे 4 लेनवरून तब्बल 12 लेनमध्ये म्हणजेच 8 मुख्य लेन व 4 सर्व्हिस रोड मध्ये विस्तार होत आहे। हा विस्तार भिवंडी शहरापासून ते वडपे इंटरचेंज पर्यंत होत आहे। आणि सध्या जर आपल्याला नागपूरच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा असेल तर मुंबईच्या बाहेर भिवंडी बायपास वरून अगदी 10 मिनिटांमध्ये आपण नाशिक मुंबई हायवेने प्रवास करत येऊन पोहोचतो या वडपे इंटरचेंज वरती। याच पॉइंटला नाशिक मुंबई हायवेला बडोदा JNPT कॉरिडॉर एक्सप्रेसवे क्रॉस होत आहे। हे इंटरचेंज इथून 1 किलोमीटर अंतरावरती असलेल्या साईधारा वेअर हाऊसेस या पॉइंटवरती होत आहे। या इंटरचेंजचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे। लवकरच आपल्या चॅनलवरती वडपे इंटरचेंजचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे। आता आपण प्रवास करूया समृद्धी महामार्गाच्या सर्वात शेवटचा इंटरचेंज म्हणजेच आमणे इंटरचेंजच्या दिशेने। येथे नाशिकवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर U-टर्न दिला आहे। हा U-टर्न न घेता सरळ तुम्ही या साईडने पुढे आमणे इंटरचेंजच्या दिशेने जाऊ शकता। इथूनच 4 किलोमीटर अंतरावरती आमणे गावाच्या हद्दीत बनत असलेले समृद्धी महामार्गावरती सर्वात शेवटचे इंटरचेंज पाहायला मिळेल। पुढे या समृद्धीच्या एक्झिट रॅम्प रोडवरून तुम्ही सध्या समृद्धी महामार्गावरती कसारापर्यंत प्रवास करण्यासाठी एंट्री मिळवू शकता। हा आहे कल्याण सापे रोड, ज्याच्या एका साईडला रोडवर्कचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या साईडचे स्टील गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू आहे। या इंटरचेंजच्या डिटेल कामाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। आता यानंतर आपण नागपूरच्या दिशेने म्हणजेच कसाराच्या दिशेने प्रवास करूया। येथूनच या ब्रिजवरून डावीकडे वळण घेऊन थेट समृद्धीवरती एंटर होऊन अगदी अर्ध्या तासातच आपण कसाऱ्यापर्यंत प्रवास करू शकतो।
भातसा नदीवरील हा वायडॅक्ट ओलांडून प्रवास करत पुढे आल्यानंतर येतो समृद्धी महामार्गावरील हा शेवटचा टोल बूथ। भविष्यात येथून मोठ्या संख्येने वाहने ये जा करणार असल्या कारणाने येथे तब्बल 16 कॅबिनची निर्मिती करण्यात येत आहे, म्हणजेच 32 ठिकाणी टोल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे। आणि येथून सुरू होतो हवेशी खेळत आपला वेगवान प्रवास। तर मंडळी, इथपर्यंत आपण ड्रोन फ्लाय केला होता आणि हा समोर जो पाहत आहोत आपण 463 मीटर लांबीचा अंबार्जे गावाच्या हद्दीतला हा बोगदा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ठाण्याच्या दिशेने हा शेवटचा बोगदा आहे पहा। 463 मीटर लांबीचा हा बोगदा आहे। आता इथपर्यंत आपण पाहिलं की आपल्याला कसलीच अडचण नाही आहे प्रवास करताना। आपण आमनेपासून जवळजवळ आता एक 10 ते 12 किलोमीटर अंतर प्रवास करत पुढे आलेले आहोत आणि आपण जवळजवळ अर्धा किलोमीटर लांबीचा हा टनल आहे, बोगदा आहे। आतमधील फिनिशिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। व्हेंटिलेशन, लाईट्स याचं पण काम पूर्ण झालेलं आहे पहा। लाईट सध्याच्याला ऑफ आहेत। या साईडला आपल्याला थोडीशी पेंटिंग्स वगैरे पाहायला मिळते पहा। अतिशय सुंदर अशी पेंटिंग केलेली दिसते पहा आतमधून, बाहेरून पण तशीच पेंटिंग दिसत आहे पहा। वृक्षारोपण पण झालेलं दिसत आहे पहा। उन्हाळा आहे सुरू तरी पण म्हणजे आणखी झालेलं नाही आहे, फेब्रुवारी महिना आहे, परंतु झाडाला पाणी वगैरे रेग्युलर टाकत असल्या कारणाने झाडं अगदी प्रफुल्लित दिसत आहेत, लुसलुशीत दिसत आहेत पहा। आमने टोल बूथवरून आपला प्रवास सुरू झाला की अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये आपण येऊन पोहोचतो 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुटघर इंटरचेंजवरती। इथूनही सध्या या पॉइंटला बांधकाम करणाऱ्या अधिकृत वाहनांसाठी रस्ता खुला ठेवण्यात आला आहे। तुम्ही याचा वापर करून देखील एंट्री एक्झिट करू शकता। या इंटरचेंजवरून डावीकडे वळण घेऊन आपण शहापूर शहर व आसपासच्या गावाकडे प्रवास करू शकता। तर उजवीकडे हा रस्ता मुरबाडकडे घेऊन जातो। खुटघर इंटरचेंजवरून 5 ते 7 मिनिटात प्रवास करून आपण येऊन पोहोचतो सरलांबे गावाच्या हद्दीतील या
व्हॅली फ्लायओव्हरवर जड वाहनांचा वेग कायम राखण्यासाठी हा 2.3 किलोमीटर लांबीचा वायडक्ट बांधण्यात आला आहे. या वायडक्टवरून प्रवास करत असताना अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखे मन प्रसन्न होऊन जाते. तर मंडळी, आपण बीरवाडी गावाच्या हद्दीमध्ये असलेला हा 928 मीटर लांबीचा जो टनल पाहत आहात. या ठिकाणी समोर नवयुगा कंपनीचा बोर्ड लागलेला आहे पहा. आपण जरी तुम्हाला सांगत असलो की प्रवास करता येईल नाही करता येईल, परंतु अनधिकृत व्यक्ती वाहनाला या ठिकाणी परमिशन नाही आहे, परवानगी नाही असं या ठिकाणी स्पष्ट बोर्ड लावलेला आहे. मागे पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बोर्ड पाहायला मिळेल. मित्रांनो, पाठीमागं आपण 928 मीटर लांबीचा जो टनल पाहिला आणि तिथून पुढे प्रवास करत आल्यानंतर आपल्याला बीरवाडी गावाच्या हद्दीमध्ये पॅकेज 15 आणि पॅकेज 16ची ही एंड स्टार्ट पॉईंटची बाँड्री पाहायला मिळते पहा. मागच्या वेळेस इथं मात्र मातीचा ढिगारा होता 2 महिन्यापूर्वी. आताही सध्याच्या पलीकडला रोड क्लोज केलेला आहे पहा. तिथं गट्टू टाकून इथं हे अर्ध्यात गट्टू टाकलेले आहेत. कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं ओपन कशासाठी आहे, कारण की ह्यांचे जे ट्रक्स वगैरे आहेत तर यांना दोन्ही पॅकेजमध्ये प्रवास करावा लागतो. कारण दोन्ही पॅकेज हे नवयुगा कंपनी बनवत असल्याने त्यांनी इथं सध्या ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे कारसुद्धा इथून पास होऊ शकते, बस आणि ट्रकसुद्धा पास होऊ शकतं. ही एक अपडेट आहे. तुम्ही इथून पुढे आणखीन पाहूया. आता प्रवास आपण सुरू केलेला आहे पॅकेज 15मध्ये. इथून म्हणजे इकडल्या दिशेला पॅकेज 15 सुरू होतं आणि हे पॅकेजसुद्धा नवयुगा कंपनीच बनवत आहे. तर चला आपण आता कुठपर्यंत प्रवास करू शकतो काही अंतर आपण पाहूया आणि नंतर शेवटचा टप्पा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे की इथपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. आतापर्यंत 35 ते 37 किलोमीटर आपल्याला आमणेपासून अडचण नाही आहे, परंतु इथून आता एक्झिट घ्यायचा कुठून हे फार महत्त्वाचं आहे. कारण की कसारा ठिकाणचा जो बोगदा आहे त्या बोगद्यातून तर प्रवास करता येणार नाही. तिथून पुढे लिगली महामार्ग सुरू आहे, त्यामुळे आपल्याला कसारा घाटातूनच जावंच लागणार आहे. त्या अगोदर कुठून एक्झिट मिळणार आहे त्याची अपडेट आपण आता शेवटी जाऊन पाहणार आहोत. तर मंडळी, या दिशेने आपण प्रवास करत म्हणजेच ठाण्याच्या दिशेने प्रवास करत पुढे आलेलो आहोत आणि येऊन पोहोचलेलो जवळपास कसारा गावाच्या आसपास वाशाळा गावाच्या हद्दीमध्ये. आणि इथून पुढे काही अंतरावरती आपल्याला कसारा बोगदा आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो मुख्य बोगदा आहे तो पाहायला मिळतो. इथून मात्र तुम्हाला एक्झिट घेतल्याशिवाय पर्याय नाही. चेनेज नंबर पहा, इथं ही पाटी लावलेली, याच्या पुढे चेनेज लावलेली नाहीत. काही अंतर आहेत, 2-3 पाट्या. त्याच्यानंतर पुन्हा काम बाकी असल्यामुळे इकडल्या दिशेला म्हणजे इगतपुरीच्या दिशेला हे आहे 645. म्हणजे पाठीमागनं तुम्ही प्रवास करत जवळजवळ 55 किलोमीटर येता की काय पाहिजे आणखीन. एवढा प्रवास तुम्ही नाशिक मुंबई हायवेनं जर करायला गेले तर जवळजवळ आपल्याला 2 तास लागेल. म्हणजे ट्रॅफिक वगैरे असेल. इथून इथपर्यंत येण्यासाठी हा प्रवास जवळपास 55, तुम्ही अर्ध्या तास पकडा, अर्ध्या तासाच्या आत हा प्रवास पूर्ण करू शकता. आणि 645 चेनेजवरतून अशाच पद्धतीने इथं एक्झिट पॉईंट आहे पहा. इथून तुम्ही आता सध्याच्याला एक्झिट घेऊ शकता आणि एंट्री पण घेऊ शकता. पुढून वाहतूक सुरू आहे, गाड्या येत आहेत. आणि तुम्हाला नाशिक हायवेने या महामार्गावरती जर यायचं असेल, ठाण्याच्या दिशेने जर जायचं असेल तर तो कुठला पॉईंट आहे हे मी दाखवणार आहे तिथं जाऊन नाशिक हायवेला, मुंबई नाशिक हायवेला. कारण की नवीन जी मंडळी आहेत प्रवास करून इच्छुक सध्याच्याला, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे पॉईंट. आणि जे रेग्युलर प्रवास करतात त्यांना तर हा पॉईंट माहीतच आहे. परंतु
हा एंड पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की याच्या पुढे तुम्ही प्रवास करू शकत नाही, कारण की वाशाळा घाटातून तुम्हाला परत तो जावं लागणार आहे, खूप दूरवर आहे. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. इथून काय 500-700 मीटर अंतरावरती तुम्हाला मुंबई नाशिक हायवे पाहायला मिळेल. आणि वाहतूक सध्याच्याला ट्रॅफिक या महामार्गावरती बऱ्याचशा प्रमाणात येत असताना पाहायला मिळते. आता त्या पॉईंटला जाऊया आपण आणि व्हिडिओचा एंड याच ठिकाणी करूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला धन्यवाद. लाईक करायला जर विसरला असाल तर लाईक जरूर करा. आणि विशेष एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅव्हल सपोर्ट करायचा असेल तर नक्कीच UPI ID या ठिकाणी फ्लॅश करत आहे, तर तुम्ही ट्रॅव्हल सपोर्ट नक्की करू शकता. चला तर मग आता त्या पॉईंटला जातो, तो पॉईंट दाखवतो आणि व्हिडिओ शेवट करूया की तिथून तुम्ही एंटर होऊ शकता समृद्धीवरती. आता इथून प्रवास करू आपण. तर मंडळी, ही जी कार येते मिश्रा ढाबा म्हणून आहे. मिश्रा ढाब्यापासून इकडल्या दिशेने आपण एक्झिट झालेला आहोत. हा पॉईंट आहे. इथून सुद्धा तुम्ही मिश्रा ढाब्यापासून एंटर होऊ शकता. मुंबई साईडला जाताना लेफ्ट साईडला हा मिश्रा ढाबा आहे. त्याचबरोबर ऑरेंज फॅमिली रेस्टॉरंट आहे पुढे एक लक्ष ठेवण्यासाठी. ऑरेंज फॅमिली रेस्टॉरंटपासून त्या अशा पद्धतीने मिश्रा ढाब्यापासून तुम्ही लेफ्टला घेऊन समृद्धीवरती एंट्री करू शकता. लेफ्टला समृद्धीवरती जाता येईल. ओके, बाय बाय.